इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा कोठडीमधला मुक्काम आता कायम आहे। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती सुनावणी झाली। 9 तारखेला त्याच्या जामीन अर्जावरती निर्णय घेतला जाईल। प्रशांत कोरटकर कुठेही फरार झाला नव्हता असा दावा त्याच्या वकिलांनी केला। दरम्यान कोरटकरला तेलंगणामधून अटक झाली, त्यामुळे तो फरारच झाला हे सिद्ध झाल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये केला आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांनी प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीच्या संदर्भात नोटीस पाठवली आहे। कळंबा कारागृहामधल्या तुरुंग अधिकारी अविनाश भोईर यांच्या मार्फत ही नोटीस देण्यात आली। इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली असा उल्लेख प्रशांत कोरटकरने केला होता आणि याच पार्श्वभूमीवरती आता इंद्रजीत सावंत यांनी ही नोटीस पाठवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।